नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वी भाजपा आणि शिंदे सेनेच्या महायुतीने अर्धी लढाई जिंकल्याचे चित्र दिसत आहे. येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत महायुतीच्या तब्बल 19 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. ठाकरे सेना, काँग्रेस, अपक्ष आणि मनसेच्या उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यात आल्याने महायुतीच्या अनेक उमेदवारांचा निवडणूक न लढताच महापालिकेत प्रवेश झाला आहे. बिनविरोध निवडून आलेल्या महायुतीच्या 19 उमेदवारांमध्ये भाजपच्या 13 आणि शिंदे सेनेच्या 6 उमेदवारांचा समावेश आहे. 122 सभासद संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्जाची छाननी सुरू झाल्यापासून अनेक प्रभागामधील लढती बिनविरोध होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान भाजपा आणि शिंदे सेनेच्या महायुतीसमोर असलेल्या ठाकरे सेना आणि मनसेच्या काही उमेदवारांनी एका पाठोपाठ माघार घेतल्याने आतापर्यंत महायुतीच्या तब्बल 19 जागा बिनविरोध निवडून आल्या आहे. विरोधकांनी पैशांचा काळा बाजार तसेच दहशतीचे राजकारण असा आरोप देखील केला आहे. त्यामुळे मनोज घरत यांनी मनसेच्या अधिकृत तिकीट मिळाले असताना सुद्धा त्यांनी असं का केले असे अनेक प्रश्न कल्याण डोंबिवलीच्या राजकारणामध्ये निर्माण झाले आहे. अशातच कल्याण पूर्वेत बिनविरोध निवडून आलेल्या रेश्मा निचळ यांचा महेश गायकवाड यांनी सत्कार करत जल्लोष केल्याप्रमाणे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी कल्याण ग्रामीण भाजपचे महेश पाटील व कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा निचळ यांनी प्रतिक्रिया दिली. महेश पाटील म्हणाले, प्रथम तर मी रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्या प्रयत्नामुळे मी बिनविरोध निवडून आलो आहे. खरं तर मूळ भारतीय जनता पार्टीचाच होतो. मी पक्षांतर नाही तर घर वापसी केली. आम्ही वॉर्डमध्ये चांगले काम केले. आम्ही वाडपुरते मर्यादित न राहता आजूबाजूच्या परिसरात सुद्धा काम केले होते. आमचा दांडगा जनसंपर्क होता, त्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. तसेच मनोज हा माझा लहानपणीचा मित्र आहे. आपसामध्ये मन दुखावले जाऊ नये म्हणून मनोजने माघार घेतली आहे. मनोजचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच रेश्मा निचळ यांनी महेश गायकवाड यांच्या समवेत प्रतिक्रिया दिली. मी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो. खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करतो. या प्रसंगी कल्याण पूर्वेत विधानसभा प्रमुख महेश गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ही सुरुवात कल्याण पूर्व मधून रेश्माताई यांनी केली आहे. येत्या 16 तारखेला कल्याण पूर्व मध्ये शिवसेनेचा भगवामय गुलाल उडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजप व शिवसेना उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याचे घोडदौड चालू आहे. मला वाटतं की ही सुरुवात कल्याण पूर्वेमधून रेश्माताईंनी केले आणि येणाऱ्या ह्या 16 तारखेला कल्याण पूर्वेमध्ये पूर्ण शिवसेनेचा भगवामय असं गुलाल उडल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांचे आभार आणि श्रीकांत शिंदे साहेबांचे आभार आणि शिवसैनिकांचे आभार. बस, धन्यवाद. प्रथम मी माननीय रवींद्रनाथांचे आभार मानेन की त्यांच्या प्रयत्नाने आज मी बिनविरोध निवडून आलो. खरं तर मी मूळचा भारतीय जनता पार्टीचा होतो. मी पक्षांतर नाही केलं, मी घर वापसी केलेली आहे. आम्ही जे वॉर्डामध्ये कामं केली, फक्त आमच्या वॉर्डापुरतं मर्यादित न राहता आम्ही आजूबाजूच्या प्रभागात सुद्धा काम करत होतो आणि आमचा दांडगा संपर्क होता. त्याच्यामुळे आम्हाला लोकांनी विश्वास दाखवला आणि मनोज तर माझा लहानपणीचा मित्र आहे. मनोज आणि माझे सगळे मित्र कॉमन फ्रेंड आहोत आम्ही. त्याच्यामुळे आपसामध्ये काही मन दुखावली जाऊ नयेत म्हणून मनोजनी माघार घेतली. त्याबद्दल मनोजचे सुद्धा मी मनापासून आभार. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.